सो आता ना इथे आईच्या ब्लड टेस्टसाठी सकाळी-सकाळी मॅडम आलेल्या आहे. आईची रुटीन चेकअप आहे. त्याच्यामुळे शुगर टेस्टसाठी आलेले आहे. पण बऱ्याच दिवसानंतर सुई लागते सो आईला सुद्धा थोडीशी भीती वाटत आहे. माय युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आमची सकाळ झाली आहे. प्रिशू गुड मॉर्निंग म्हण. मॉर्निंग. तर आता चहा नाश्ता चाललेला आहे. म्हणजे प्रिशूला दूध बिस्किट चालते आहे, मी चहा पिते आहे. त्याच्यानंतर आजचा फेस पॅक हा पूर्ण वेगळा असणार, कारण कालच्या याच्यावर मला कमेंट होती की ताई मुलतानी मिट्टीचं नको सांगू. मुलतानी मिट्टीचं आम्ही ऑलरेडी खूप केलेलं आहे. सो मी आधीच बोलली होती की मी 7 दिवसाचे 7 वेगवेगळे फेस पॅक सांगणार आहे. घे. सो आजचा मुलतानी मिट्टीचा तरी नसणार आहे. आधी माझं चहा पिण्याचं हे सर्व आटपून घेते, त्याच्यानंतर तुमच्यासोबत फेस पॅक शेअर करते आणि बाकी मग काय काय होतं आहे ते तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. रिशूची जस्ट आंघोळ झाली आणि आता मस्त फ्रेश वाटत आहे. कसं वाटत आहे? आहा जीप काय केलं तू? आंघोळ केली? घामाने तिचं डोकं खूप जास्त चिकट झालं होतं. तसंही लहान मुलांची टाळूला खूप जास्त घाम येतो. मस्त आता तिची आंघोळ करून दिली. आता तिला चेंज करून देते, मी आंघोळ करते, आधी पूजा करते आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत फेस पॅक शेअर करते. एबीसीडी नंतर हे बेबा प्रिशूने पुस्तक फाडलं. ये इकडे. माझी मनू मस्त रेडी झाली. इकडे बघ सोनू, कशी दिसते? आहा बघा मस्त. आता तिला मी सनस्क्रीन लावून दिलं, सो ती सुद्धा तशीच करायची. पूजा वगैरे सर्व झाली. आता मी पॅक लावत आहे. कालचा मुलतानी मिट्टीचा होता आणि आजचा पॅक तुम्ही बघू शकता खूप जास्त सॉफ्ट, पण ना हा स्क्रबी झालेला आहे थोडासा, म्हणजे याने स्क्रब खूप छान होईल असा झालेला आहे. मी तुम्हाला इकडे साईडला दाखवते की हा फेस पॅक कशाचा बनवलेला आहे. मामा बाहेर गेला बेटा. सो तांदूळाचा आटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे. आता कस्तुरी हळदीचं पॅकेट ना मला मिळालं नाही, पण कस्तुरी हळद असेल तर फारच छान. मी साधी हळद घेतलेली आहे थोडीशी आणि घेतलेला आहे मसूर डाळीचा आटा. ॲलोवेरा जेल घेतलेला आहे थोडंसं. आता हे सर्व ना याच्यामध्ये मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकली आहे आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल 2 टाकलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर रोज वॉटरनी हे सर्व छान अशी सॉफ्ट पेस्ट करून घ्यायची. आता हे स्क्रबी झालेलं आहे, कारण मसूर डाळीचा जो आटा होता ना तो जरा मी जाडसर काढलेला होता. तुम्ही जर बारीक काढला तर फार छान, पण अशाने सुद्धा ना स्क्रब खूप छान होते. सो चला आता मी हे पटापट अप्लाय करून घेते. आजचा तेवढा जास्त स्टिकी झालेला नाही आहे जसा मुलतानी मिट्टीचा स्टिकी होतो तसा, पण मी 7 दिवसाला 7 वेगवेगळे सांगेल असं बोलले होते, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला हे वेगळा दाखवते. रिशू बेटा झालं का? शी झाली तुझी? झाली का? थांब. डोळ्याला पण हे लावलं ना आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा सुकायला जरा वेळ लागेल, कारण हा माझा थोडासा पतला झालेला आहे. घट्ट जर असेल तर फारच छान. आता आज माझी आंघोळ झालेली आहे, त्याच्यामुळे मी नेकला एकदम जास्त लावत नाही. मला ज्वेलरी टॅनिंग आहे तिथे लावते फक्त थोडंसं. आता सेमी ड्राय नाही होऊ द्यायचा, याला फुल ड्राय होऊ द्यायचा. मुलतानी मिट्टीचा सेमी ड्राय होऊ द्यायचा होता मसाज करण्यासाठी. याला फुल ड्राय होऊ द्यायचं, कारण याच्यामध्ये स्क्रबी पार्टिकल्स आहेत. हे बघा मी नेकला वगैरे सगळीकडे लावून घेतलं, अजूनही ओला आहे हा.
सो हा सुकलेला आहे आणि आता मी मसाज करतेय. मी कूलरच्या एक्झॅक्ट समोर बसली, त्याच्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईस येत असेल त्याला प्लीज इग्नोर करा. आता ना याला छान मसाज करून करून काढायचं. मी जसं बोलली मसूर डाळीमुळे यातनं स्क्रबिंग पार्टिकल्स होते, म्हणून मग छान स्क्रब होतं. सो मेनली नाकाला जास्त स्क्रब करते आहे. सो याची छान मसाज करून 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 ना रिमूव्ह करायचं. याने ना जर तुमच्या फेसला हेअर्स जर असतील ना तर ते सुद्धा रिमूव्ह व्हायला खूप छान मदत होते. तो मी फेस क्लीन केला आणि तुम्ही बघू शकता छान क्लीन झालेला आहे आणि टॅनिंग पण बघताय हळूहळू कमी होती आहे. आजचा फक्त डे 2 होता तरी सुद्धा, आणि टी शर्ट मी चेंज केली नाही कारण नंतर जातानाच करते म्हटलं, पण छान क्लीन झालं आहे. सो आता मस्त मी जेवण वगैरे करून घेते, पण क्लीन छान झालेला आहे फेस, मला तरी आवडलं. सो तुम्ही सुद्धा हा पॅक नक्कीच ट्राय करून बघा. याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही हनीसुद्धा टाकू शकता, कच्चं दूध असेल तर ते पण टाकू शकता, दही पण टाकू शकता. पण नेमकं मी दहीच टाकायचं विसरली. याच्यामध्ये जर दही टाकलं तर फारच छान. रोज वॉटर थोडंसं कमी टाकावं लागतं, पण बघा छान रिझल्ट आला आहे. सो आता जेवणं वगैरे झाली आणि दुपारच्या सॅम्पलसाठी परत मॅडम आलेले आहे. हे एक बरं आहे की लॅबमध्ये जायचं काम पडत नाही. आमच्याकडे घरीच येतात, म्हणजे या मॅडमला आम्ही खूप वर्षापासून घरीच बोलवतो. सो दुपारचं सॅम्पल ते आता कलेक्ट करत आहेत. रात्रीला रिपोर्ट येईल म्हणजे संध्याकाळी, आणि त्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये जाऊ. मी दुपारी 3 वाजता शॉपला आली आणि त्याच्यानंतर मग काय व्हिडिओ शूट नाही केला. म्हटलं काय सारखं सारखं शॉपचं दाखवायचं ना. आणि मी आज बाकी मग शांत बसलेली होती. आली तेव्हापासून मी एडिटिंगचं काहीच काम केलं नाही आज, कारण माझं अजिबातच मूड नव्हतं. माझ्या जे मी फेस पॅकचा व्हिडिओ टाकला पहिला त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर आणखी काही व्हिडिओजवर एक कंटिन्यू कमेंट्स येत आहे की तुझ्यावर जर मुलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर तू का कंटेंट क्रिएशन अशा फालतू गोष्टीच्या मागे लागली आहे, तू जॉब का करत नाही. या गोष्टीवर मला फक्त मी सारखं आणखी काही गोष्टी होत्या निगेटिव्ह त्याच्यामध्ये, मी ती कमेंट डिलीट केली. आणि अशा ज्या काही निगेटिव्ह कमेंट्स असतात ना, शक्यतो येत नाही, पण ह्याच एका व्यक्तीची कमेंट येते सारखी, सो ती मी डिलीट करत आहे वारंवार. आता मला इन्स्टाला सुद्धा निगेटिव्ह असं काही कमेंट येत नाही, पण एखाद्या वेळेस आली तर मी तेव्हा उत्तर देऊन देते. या कमेंटला उत्तर देऊन सारखं ते वाढवण्यापेक्षा मी विचार केला की चला ब्लॉगमध्ये याचं सांगते. तर ना, कंटेंट क्रिएशन ही फालतू गोष्ट मुळात त्यांना वाटते ज्यांना त्याचं नॉलेज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्यावर मुलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे याचा अर्थ असा नाही ना की माझी स्वप्न सगळी संपली आहेत किंवा मी काही चुकीचं काम करते आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर निगेटिव्ह कधीच काही नसते. मी नाही कधी जबरदस्तीने कोणाला व्हिडिओमध्ये घेत, किंवा नाही कधी मी काही वाईट शो करत किंवा काहीच नाही. तरीसुद्धा ना, ही मूर्ख मानसिकतेची लोक कोणी जर पुढे जात असलं ना तर पुढे जाऊ देत नाही. ते कसं ते सांगते. कंटिन्यू तेच ते. आता ना, मी कंटेंट क्रिएशन करते आहे याचा मला माझ्या मुलीचा फ्युचरचा मला काहीच विचार नाही आहे. मी तिचा काहीच विचार करत नाही, किंवा मी घरच्यांचा काहीच विचार करत नाही, किंवा जे जॉब करतात त्यांनाच फक्त घरच्यांची काळजी असते आणि त्यांनाच फक्त घरच्यांना सुख द्यायची इच्छा असते, म्हणून ते जॉब करतात. आणि मी कंटेंट क्रिएशन करते म्हणजे मला घरच्यांना काहीच सुख द्यायचं नाही आहे, किंवा मी कंटेंट क्रिएशन करते आहे म्हणजे मला घरच्यांचा काहीच विचार नाही. हे लॉजिकच मुळात मला समजत नाही आहे. मी त्याच्यावर खूप जास्त विचार केला, आणि हे फक्त त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नाही आहे, हे त्या प्रत्येक विचार करणाऱ्यांसाठी आहे. तुम्हाला जर नाही माहिती कंटेंट क्रिएशनबद्दल काही, किंवा त्याच्यात किती ग्रोथ आहे, किंवा त्यांनी कसं माणूस पुढे जाऊ शकतं, तर आधी लोकांचे व्हिडिओज बघा ना. ते लोक किती कमवतात ते बघा. आता मी कुणाचं बघून मुळात सुरू केलेलं नाही आहे. मी तुम्हाला माझ्या चॅनलचं जर भेटलं ना डिटेल्स तर ती काढून देईन. मी 2017ला चॅनल सुरू केलेलं होतं, पण तेव्हाही मला असं नव्हतं की सपोर्ट आहे किंवा काय, तर त्याच्यामुळे मग मी ते कंटिन्यू नाही केलं. त्याच्यानंतर लग्न झाल्यावर मी परत सुरू केलं कंटेंट क्रिएशनचं. सो असं नाही आहे की मला आता मुलगी झाली आहे म्हणून लोक प्रगती करतात आहे हे पाहून मी आत्ता कंटेंट क्रिएशन रिझ्यूम केलं आहे किंवा आत्ता कंटेंट क्रिएशन सुरू केलं आहे, असं अजिबातच नाही आहे. तुम्हाला जर माहिती नाही ना तर कुठल्या गोष्टीची माहिती घेत जावा आधी. मी सिंगल मदर आहे याचा अर्थ असा नाही आहे की मी कंटेंट क्रिएशन नाही करू शकत किंवा मला माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी जॉबच करावं लागेल. आमच्या इथे
जॉबला काही स्कोप नाही आहे. 5 आणि 7,000च्या वर सॅलरीज भेटत नाही. मॅक्स टू मॅक्स 10. तेवढ्यात मला मुलीला चांगलं शिक्षणसुद्धा देता येणार नाही. तेवढ्यात मला मुलीचं काहीच करता येणार नाही. आणि असं नाही आहे की मला फक्त तिचंच करायचं आहे किंवा माझ्या मागे पुढे बाकी कोणी नाही आहे. सो मला या फालतू गोष्टींवर मला खरंच बोलायचं नव्हतं, पण माझं डोकं खूप जास्त खराब झालं. म्हणून म्हटलं चला बोलावं. हा जो कोणी व्यक्ती आहे ना, एक तर त्याने इकडून तिकडून फालतू माहिती गोळा केली असेल माझ्याबद्दल आणि मग कमेंट करत असेल. सो माझ्या व्हिडिओवर ना अशा फालतू कमेंट केल्यापेक्षा गोष्टी माहिती करून घ्या की मी कंटेंट क्रिएशन केव्हापासून करते आहे, कंटेंट क्रिएशनमध्ये खरंच ग्रोथ आहे की नाही, आणि मगच अशा कमेंट करा. असं आहे. सो जाऊ द्या, आता मला घरी जायचं आहे. मी आज व्हिडिओ दिवसभरसुद्धा काही शूट केलं नाही, नंतर घरून निघाली तेव्हापासून. आणि असं होतं की कंटेंट क्रिएशन फुल टाईम जॉब असून पण कोणालाच तो फुल टाईम जॉब वाटत नाही. असं वाटतं की मनात आला तेव्हा व्हिडिओ शूट केलं, मनात आलं तेव्हा एडिट केलं, झालं. त्याच्या मागे पुढे काही नसतं. पण हे खरं तर फुल टाईम जॉब आहे. 24 ताससुद्धा कमी पडतात. कधी कधी मी रात्री 2:30 3-3 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट करत असते, कारण तेव्हा नेट चांगलं चालतं आणि मला फुल नेट पाहिजे असते, हाय स्पीड पाहिजे असते एडिटिंग करायसाठी. पण या गोष्टी कोणालाच नाही समजत यार. खरोखर मला असं वाटायला लागलं की मी जॉब करत नाही ही गोष्ट आता गुन्हा झाली की काय, आणि मी कंटेंट क्रिएशन करते म्हणजे मी खूप मोठं पाप केलेलं आहे असं मला वाटायला लागलं आता. असो, चला, मी बाकी काय होतं ते तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर शूट करणं झालंच तर शेअर करेल. मन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता 1 2 3 4. 1 2 3 4. त्रिशूल हे पूर्ण आईस्क्रीमचं लावलंय. हे पूर्ण आईस्क्रीमचं आहे. फटके द्यायला लागते तिला आता. नाही फटके देऊ तुला, फटके देऊ, फटके देऊ तुला, फटके देऊ तुला. सो आमचं इथे तारक मेहता बघायचं चाललेलं आहे, जुने एपिसोड्स, आणि प्रिशू राणीच्या मस्त्या चाललेल्या आहेत. ती ना पेन घेते आणि पूर्ण अंगावर इकडे तिकडे सगळीकडे लिहिते. श्रेयाचा तिकडे अभ्यास सुरू आहे आणि प्रिशूचं मध्ये मध्ये तिला डिस्टर्ब करायचं चाललेलं आहे.